कृष्ण हरी. ओम नमः शिवाय. सर्वप्रथम सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. चैत्र शुक्ल नवमीला आपण प्रत्येक वर्षी श्री रामनवमी साजरी करतो आणि आपल्यासाठी हा क्षण म्हणजे फारच आनंदाचा आहे. कारण वर्षामध्ये जे 5-6 आपल्यासाठी विशेष सण सांगितले त्याच्यापैकी एक ही श्री रामनवमी सुद्धा आहेच. श्री रामनवमीला रामकथा थोडीशी तरी ऐकावी असं शास्त्र सांगतं. पण मी जर तुम्हाला सगळी रामकथा एका श्लोकामध्ये सांगितली तर किती सोपं होईल. आजच्या दिवशी तुमचे एकाच श्लोकामध्ये पूर्ण रामकथाही ऐकणं होईल. श्री वाल्मिकींनी रामायण खूप मोठ्या श्लोकांमध्ये सुद्धा विस्तारित करून लिहिलं आणि त्याच सोबतीनं त्यांनी फार लहान अशा एका श्लोकामध्ये सुद्धा श्री रामायण लिहिलं. तर ते थोडंसं ऐकूया. यादव राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं बाली निग्रहणं समुद्रतरणं लंकापुरी दाहनम् अपश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. हे जे श्री रामायण आहे या एकाच श्लोकामध्ये पूर्ण रामायण येते. कशा प्रकारे प्रभू श्रीराम वनवासाला गेले, तिथे गेल्याच्या नंतर कांचन मृगावरती कशा सीतामय्या मोहित झाल्या, भगवान राम कांचन मृगाला आणायला गेले आणि तेव्हा सीताईचं हरण झालं, सुग्रीवांसोबत संभाषण झालं, हनुमानजी लंकेपर्यंत गेले आणि तिथे रावणाचा आणि कुंभकर्णाचा वध केल्याच्या नंतर प्रभू राम सीताईला घेऊन पुन्हा एकदा अयोध्येला आले. हे रामायण त्यांनी किती थोडक्यामध्ये सांगितलं आणि प्रभू रामांचं चरित्र तर किती सुंदर आहे. रामचरित अति पावन मधुर सरस अरु अति मन भावन पुनि पुनि गीते सुने सुनाई हिय की प्यास बुझत ना बुझाई. सर्वांना पुन्हा एकदा श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.